नमस्ते. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की ऍसिड, बेसिस अँड सॉल्ट्स या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये ऍसिड्स त्याचे टाइप्स, बेसिस त्याचे टाइप्स आणि सॉल्ट्स न्यूट्रलायझेशन रिएक्शन हे कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहेत. आजचा जो आपला पॉइंट आहे डिफरन्स बिटवीन ऍसिड अँड बेस, त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन एनोड अँड कॅथोड आणि डिफरन्स बिटवीन कॅटायन आणि एनायन, त्याचबरोबर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आणि रॅडिकल्स हे आज पॉइंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण पाहूयात ऍसिड आणि बेस मधलं डिफरन्स काय असतं. आपण ऍसिडच्या डेफिनेशन्स, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस ह्या डेफिनेशन आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेले आहे. आज याच्या पुढला जो भाग आहे तो ऍसिड आणि बेस मधला डिफरन्स बिटवीन. चला पाहूयात आज आपण ऍसिड अँड बेस याच्यामधला डिफरन्स बिटवीन ऍसिड अँड या बाजूला आपण लिहू बेस. ऍसिड म्हणजेच काय असतं बघा. ऍसिड अगोदर त्याची टेस्ट आपण समजून घेऊयात. अगोदर ऍसिडची टेस्ट काय असते, बेसची टेस्ट काय असते. ऍसिड्स आर द सोअर इन टेस्ट. ऍसिडची जी टेस्ट असते ती सोअर असते. लाईक आपण ह्याची टेस्ट पाहिली असेल, लेमन ज्यूसची टेस्ट पाहिली असेल, शरबत. तर लेमन ज्यूसचा जो टेस्ट असते ते कशामुळे असते, ऍसिडमुळे असते. तर ऍसिड्स आर सोअर इन टेस्ट अँड बेसिस आर द बिटर इन टेस्ट. आपल्याला सोडा, जो वॉशिंग सोडा, बेकिंग सोडा जो आहे आपल्या घरामधला खाण्याचा सोडा, तो खाण्याचा सोडा पण पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर जी टेस्ट लागते ती असते बेसची. तर ह्या टेस्ट आपण पाहिलेल्या आहेत. लेमन ज्यूस थोडं लिंबू पाण्यामध्ये पिळायचं आणि त्याचं टेस्ट घ्यायचं. ती कशामुळे टेस्ट असते, ऍसिडमुळे. दिस इज अ सोअर टेस्ट. आणि सोडा जो असतो आपल्या घरामधला, जो आपण भजी वगैरे तळत असताना टाकतो, त्या सोड्याची जी टेस्ट आहे ती बेसची टेस्ट असते. फर्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी घेतलं, ऍसिड्स आर द सोअर इन टेस्ट अँड बेसिस आर द बिटर इन टेस्ट. In acids there is a H+ ions are present. In acids H+ ions are present. In a base OH- ions are present. ऍसिड मध्ये H+ ions असतात, बेस मध्ये OH- ions असतात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थर्ड पॉइंट आहे ऍसिडचे एक्झाम्पल आहे. आपण ऍसिडचे एक्झाम्पल आहेत HCl, HNO3, H2SO4. बेसचे एक्झाम्पल आहेत NaOH, KOH, NH4OH हे त्याचे बेसचे एक्झाम्पल आहेत. त्याचबरोबर ऍसिड मध्ये आणखी एक पॉइंट आपण लिहू शकतो. ऍसिड्स टर्न्स द ब्ल्यू लिटमस इनटू द रेड. ऍसिड मध्ये ब्ल्यू लिटमस पेपर जर आपण बुडवला तर त्याचं कन्व्हर्जन किंवा तो रेड मध्ये टर्न्स होतो. आणि बेस मध्ये व्हेन रेड लिटमस डिप्ड इन द बेस, देन दिस रेड लिटमस टर्न्स टू द ब्ल्यू. म्हणजे बेस मध्ये रेड लिटमस टर्न्स टू द ब्ल्यू आणि ऍसिड मध्ये ब्ल्यू लिटमस टर्न्स टू द रेड. असे त्याचे 3 पॉइंट आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण लिहायचे आहेत. तर तेच आपण इथे घेऊया. फर्स्ट पॉइंट आहे ऍसिड्स आर सोअर इन टेस्ट. सोअर इन टेस्ट, याची टेस्ट कशी असते, सोअर. फर्स्ट पॉइंट आहे बेसिस आर बिटर इन टेस्ट. बेसिसची टेस्ट कशी असते, बिटर इन टेस्ट. दुसरा पॉइंट आहे ऍसिड्स मध्ये ऍसिड्स कन्सिस्ट H+ आयन्स. ऍसिड्स मध्ये कोणते आयन्स असतात, H+ आयन्स. दुसरा पॉइंट आहे इथं बेसिस कन्सिस्ट OH- आयन्स. बेस मध्ये कुठला आयन्स असतो, OH- आयन्स. तिसरा पॉइंट आपण पाहिलेला आहे. इन ऍसिड ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स इनटू रेड. ऍसिड मध्ये ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स इनटू द रेड.
याच्यामध्ये तिसरा पॉइंट आहे इन बेस रेड लिटमस पेपर turns into blue. बेस मध्ये रेड लिटमस पेपर ब्ल्यू होतो. एक्झाम्पल त्याचे HCl, H2SO4, HNO3 हे त्याचे एक्झाम्पल आहे. बेसचे एक्झाम्पल NaOH, KOH आणि NH4OH हे त्याचे बेसचे एक्झाम्पल आहेत. हे झालं ऍसिड्स आणि बेस. हे असं व्यवस्थितपणे तुम्ही जर उत्तर लिहिलं तर यापैकी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतात आणि परीक्षेत हे पडू शकतं. त्याच्यामुळे व्यवस्थित पहा, व्यवस्थित उत्तर लिहा. पुढचं डिफरन्स बिटवीन आहे कॅटायन अँड ऍनायन, हे आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट डिफरन्स बिटवीन कॅटायन अँड ऍनायन. बघा, कॅटायन कशाला म्हणायचं आणि ऍनायन कशाला म्हणायचं त्यात आपण पाहणार आहोत. पुढचा पॉइंट आहे आपला कॅटायन्स अँड ऍनायन्स. ते पण डिफरन्स बिटवीन आपण पाहूयात. कॅटायन्स आणि या बाजूला आपल्याला पाहायचं आहे ऍनायन्स. आता आपल्याला माहित आहे एव्हरी कंपाऊंड, प्रत्येक कंपाऊंड जर आपण पाहिला पडालो तर फॉर एक्झाम्पल HCl घ्या किंवा NaCl घ्या. HCl मध्ये फर्स्ट जो पार्ट असतो H प्लस आणि Cl मायनस, किंवा NaCl मध्ये Na प्लस Cl मायनस, म्हणजे फर्स्ट पार्ट असतो तो कॅटायनचा असतो आणि सेकंड पार्ट जो आहे तो ऍनायनचा. म्हणजे प्रत्येक कंपाऊंड मध्ये असतातच कॅटायन आणि ऍनायन. तर हे जे पॉझिटिव्ह चार्ज आयन्स आर प्रेझेंट इन दॅट कंपाऊंड दॅट इज कॉल्ड एज अ कॅटायन्स, and the negatively charged ions are present in that compound is called as a anion. म्हणजे ज्या आयन्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्या आयन्सला काय म्हणायचं कॅटायन, आणि ज्या आयन्स वरती निगेटिव्ह चार्ज असतो त्या आयन्सला काय म्हणायचं ऍनायन. तर तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता कॅटायन मध्ये टी आहे बघा, दिसते का हे टी? हे टी हे आपण जर बघितलं तर हे प्लस सारखं दिसतं. टी हे कशासारखं दिसतं? प्लस सारखं दिसतं. याचा अर्थ कॅटायन्स आर द positively charged ions and anions are the negatively charged ions. म्हणून फर्स्ट पॉइंट या ठिकाणी आपण लिहूया cations are positively charged ions. Positively charged ions आणि anions are the negatively charged ions. Anions are negatively charged ions. Negatively charged ions. समजलं? म्हणजे हा पॉइंट आपण परत एकदा पाहतोय. कॅटायन तुम्हाला सांगितलेलं आहे मगाच थोड्या वेळापूर्वी. कॅटायन हे टी, कॅटायन मध्ये टी हे प्लस सारखं दिसतं म्हणून कॅटायन्स आर द पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स अँड ऍनायन्स आर द निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. सेकंड पॉइंट आहे दिस कॅटायन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द कॅथोड. हे जे कॅटायन्स असतात ते कोणाकडे अट्रॅक्ट होतात? कॅथोडकडे. बिकॉज कॅथोड इज अ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स. कॅथोड जो आहे तो ज्यावेळेस इलेक्ट्रोलायसिसच्या प्रोसेसमध्ये आपण पाहतोय की इलेक्ट्रोलायसिसच्या प्रोसेसमध्ये 2 रॉड्स डीप केलेले असतात, बुडवलेले असतात. एकावरती असतं निगेटिव्ह चार्ज आणि दुसऱ्यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज. मग हा निगेटिव्ह चार्ज जो रॉड आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅथोड. आणि त्या निगेटिव्ह चार्ज रॉडकडे किंवा कॅथोडकडे कोण अट्रॅक्ट होणार? कॅटायन्स. कारण की पॉझिटिव्ह चार्जचे आयन्स हे निगेटिव्ह कडे जात असतात. म्हणून इथं आपण पॉइंट लिहिला कॅटायन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द कॅथोड. Cations are attracted towards cathode because cathode is a negatively charged electrodes. Second point आहे या ठिकाणी anions are attracted toward. Anions are attracted towards anode. Anions are attracted toward anode. लक्षात जर राहत नसेल तर हे लक्षात ठेवा ना, A कडे
ऍनायन ऍनोडकडे, सी कडे, कॅटायन कॅथोडकडे. समजलं? हे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं हे सांगितलंय. के म्हणले की प्लस, कॅटायन म्हणले की पॉझिटिव्ह चार्ज, कॅटायन अट्रॅक्टेड टुवर्ड द कॅथोड, सी हे सी कडे अँड ऍनायन अट्रॅक्टेड टुवर्ड द ऍनोड कडे. तिसरा पॉइंट आहे ह्याच्यामध्ये, त्याचे एक्झाम्पल्स आपण हे लक्षात ठेवू. किंवा कॅटायन्स जे असतात, दिस कॅटायन्स आर ऑलवेज फॉर्म्ड फ्रॉम द मेटल्स. कॅटायन हे स्पेसिफिकली मेटल्स पासून तयार होतात आणि आयन्स आर पर्टिक्युलरली फॉर्म्ड फ्रॉम द नॉन मेटल्स. आपल्याला मेटल्सची टेंडन्सी माहित आहे. मेटल आर द सबस्टन्सेस विच हॅव टेंडन्सी टू द डोनेट द इलेक्ट्रॉन्स अँड अक्वायर द पॉझिटिव्ह चार्ज. मेटलची टेंडन्सी आहे, त्याच्याकडे जे एक्स्ट्रा शेल्स मध्ये, बाहेरच्या शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, शिल्लक इलेक्ट्रॉन्स, त्याची स्टेबल स्टेट मेंटेन करण्यासाठी तो काय करत असतो, मेटल इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असतो आणि डोनेट केल्यामुळं त्याच्यावरती कुठला चार्ज तयार होतो, पॉझिटिव्ह चार्ज होतो. म्हणून मेटल्स, कॅटायन्स आर युजली फॉर्म्ड फ्रॉम द मेटल्स. तिसरा पॉइंट लिहिला आपण, कॅटायन्स आर युजली फॉर्म्ड फ्रॉम मेटल्स. कॅटायन्स आर युजली फॉर्म्ड फ्रॉम मेटल्स. आणि तिसरा पॉइंट ह्याच्यामध्ये पाहतोय आपण, ऍनायन्स आर युजली फॉर्म्ड फ्रॉम नॉन मेटल. फॉर्म्ड फ्रॉम नॉन मेटल्स. हे असं आपण हे 3 पॉइंट आपण पाहिलेले आहेत. परत एकदा 3 पॉइंट आपण पाहत आहोत. कॅटायन्स आर द पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स अँड ऍनायन्स आर द निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. Cations are attracted toward the cathode, anions are attracted toward the anode. Cations are usually formed from the metals and anions are usually formed from the non-metals. ह्याचे एक्झाम्पल आपण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये कॅटायनचं Na+, Mg++. इथे एक्झाम्पल आहे Cl-, OH-. हे त्याचे आपण 2 एक्झाम्पल पाहिलेले आहेत, Na+, Mg++, Cl-, OH-. मिनिट. हे असं कॅटायन्स आणि ऍनायन्स मधला आपण डिफरन्स बिटवीन पाहिलेला आहे. याच्यामध्ये ह्याच्यावरती एकच प्लस का चार्ज तयार झाला, याच्यावरती 2 प्लस का चार्ज तयार झाले, हे आपण रॅडिकल्स कसे फॉर्म होतात त्यावेळेस आपण पाहणार आहोत. इथं पाहायचं आहे Cl-, OH-. हे जे तयार होतं की नाही ते त्याच्या व्हॅलन्सीवर डिपेंड असतं. पण लक्षात ठेवा, व्हॅलन्सी जर कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर हे प्लसच का तयार झालं, Mg++ का तयार झालं, इथं Cl- का तयार झाला, OH- का तयार झाला, हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर हे आहे डिफरन्स बिटवीन कॅटायन्स अँड ऍनायन्स. ह्याच्या पुढला पॉइंट आहे जो आपल्याला पाहायचा आहे, पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स. त्याचा डिफरन्स बिटवीन. पुढचा पॉइंट आहे आपला पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स. सेकंड पॉइंट आहे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स आणि पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स. निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड या बाजूला आपण लिहिला निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड आणि या बाजूला लिहिला आपण पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड्स. पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड, पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड. आता हे पॉइंट्स आपल्याला पाहिजेत. आता पहा, निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं मग आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला ते लक्षात ठेवण्याच्या अगोदर एक साधी डायग्राम लक्षात ठेवा. आपल्याला ही डायग्राम माहित आहे. इलेक्ट्रोलायसिसच्या डायग्राम मध्ये आपण पहा, हे आहे इलेक्ट्रोलायसिसची डायग्राम. याच्यामध्ये हे 2 रॉड्स आपण डीप केलेले आहेत. हा एक रॉड आहे आणि हा दुसरा रॉड आहे, बरोबर. आणि हे 2 जे रॉड आहेत याच्यामध्ये एक आयोनिक कंपाऊंड सोल्युशन आपण एंटर केलं, सोडलं.
इथं आपण 2 रॉड पाहिले, या रॉडचं कनेक्शन इकडून असं दिलेलं असतं, या रॉडचं कनेक्शन असंच इकडं घेऊन आपण हे दोन्ही कनेक्शन कशा दिले असतात, बॅटरीला. इथे बॅटरी आहे, ही आहे बॅटरी, आणि बॅटरीचं काय काम आहे, टू सप्लाय द इलेक्ट्रिक करंट. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होतो, तो इलेक्ट्रिक करंट ह्या सोल्युशन मध्ये येतो, आणि ह्या सोल्युशन मध्ये आल्यानंतर ह्याच्यामधलं जे काही आयोनिक कंपाऊंड आहे त्याचं डिसोसिएशन करतो, आणि त्या प्रोसेसला आपण इलेक्ट्रोलायसिस असं म्हणतो. काय म्हणतो यालाच आपण, इलेक्ट्रोलायसिस. When electric current is passing through that solution, this substance present in the solution can be dissociate, and that process is known as electrolysis. मग ह्याच्यामध्ये आपण पाहतोय बॅटरीमध्ये एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतो आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असतो. एक असतो निगेटिव्ह टर्मिनल आणि एक असतो पॉझिटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल इज ऑलवेज अटॅच्ड टू द एनोड. पॉझिटिव्ह टर्मिनल जे कनेक्शन असतं हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, म्हणजे हा इलेक्ट्रोड कुठला असेल, एनोड. कळलं. आणि ज्याचं कनेक्शन निगेटिव्ह टर्मिनलला दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं, कॅथोड. याला काय म्हणायचं, कॅथोड, कारण की त्याचं कनेक्शन कशाला दिलेलं आहे, निगेटिव्ह टर्मिनलला. समजलं का. म्हणजे याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा, ज्याचं कनेक्शन निगेटिव्ह टर्मिनलला आहे त्याला काय म्हणायचं, कॅथोड. म्हणजे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड, निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड त्याला काय म्हणायचं, कॅथोड. आणि पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडला काय म्हणायचं, एनोड. असंच लक्षात राहत नसेल तर हे तर लक्षात ठेवा, एपी. ए म्हणजे एनोड, पी म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज. एपी आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश तर लक्षात राहते का नाही. मग हे ए म्हणजे एनोड, पी म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज. ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो ज्या इलेक्ट्रोडवरती त्याला काय म्हणायचं, एनोड. तर पाहूया त्याचा डिफरन्स बिटवीन. फर्स्ट पॉइंट आहे तुमचा, फर्स्ट पॉइंट आहे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड इज कॉल्ड ॲज अ कॅथोड. म्हणून ह्याच्यातला पहिला पॉइंट काय झाला, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स आर कॉल्ड ॲज अ कॅथोड, आणि पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आर कॉल्ड ॲज अ एनोड. निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड, negatively charged electrode is called cathode, is called cathode, and positively charged electrode is called as a anode. इथे लक्षात ठेवायचं आहे, पॉझिटिव्हली चार्जड इलेक्ट्रोड, positively charged electrode is called anode, is called anode. म्हणजे negatively charged electrode is called as a cathode and positively charged electrode is called as a anode. सेकंड पॉइंट आहे, तो सेकंड पॉइंट आपल्याला त्याच्याबद्दल लक्षात ठेवायचा आहे. कॅटायन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द कॅथोड अँड anions आर अट्रॅक्टेड टुवर्ड द एनोड. सेकंड पॉइंट, कॅटायन्स जो आपण ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे, कॅटायन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स कोणाकडे, कॅथोड, अट्रॅक्टेड टुवर्ड द कॅथोड. आणि इथं anions are attracted towards anode. हे कुणाकडे अट्रॅक्ट होतात, एनोड कडे. बघा, कॅटायन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द कॅथोड, anions आर अट्रॅक्टेड टुवर्ड द एनोड. दुसरा पॉइंट झाला. तिसरा पॉइंट आहे, कॅथोड जे आहेत ते कॅथोड आर ऑलवेज सप्लाय द इलेक्ट्रॉन्स. कॅथोड्स काय सप्लाय करतात, इलेक्ट्रॉन्स. कारण की कॅथोडवरती कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज, आणि निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन काय करत असतात, सप्लाय करत असतात. आणि एनोड ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स आर ऍक्सेप्टेड द इलेक्ट्रॉन. कॅथोड्स supply the electrons
कॅथोड्स काय सप्लाय करत असतात? इलेक्ट्रॉन्स, बिकॉज दीज आर द निगेटिव्हली चार्ज. आणि तिसरा पॉइंट आहे एनोड्स accept the electrons. एनोड काय करतात? इलेक्ट्रॉन्सला ऍक्सेप्ट करतात. हे 3 पॉइंट लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड्स आर कॉल्ड एज अ कॅथोड. पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड इज कॉल्ड एज अ एनोड. कॅटायन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द कॅथोड. हा दुसराच पॉइंट आहे त्याच्यामधला. कॅटायन आणि आयन मधला जो सेकंड पॉइंट होतो आहे तसा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. एनायन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड द एनोड. कॅथोड सप्लाय द इलेक्ट्रॉन्स. कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे ते काय सप्लाय करतात? इलेक्ट्रॉन्स. आणि एनायन्स ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपण हे पॉइंट्स लक्षात ठेवलेले आहेत. अशा प्रकारे आपण डिस्टिंग्विश बिटवीन, कधी कधी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट कॅथोड आणि इथे डायरेक्ट एनोड असंही देतात. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे हे 3 डिस्टिंग्विश बिटवीन चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. याच्यावरती एक प्रश्न परीक्षेला नक्कीच पडेल. तुम्हाला 2 मार्क सहज मिळणार आहेत. व्यवस्थितपणे पाहायचं आणि लिहायचं. त्याचबरोबर जर व्यवस्थित दिसत नसेल तर थोडंसं झूम करून पहा, तुम्हाला हे समजेल. आणि मी जे समजून सांगतो ते व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. समजून घ्या आणि व्यवस्थित उत्तरं लिहा. धन्यवाद.